नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता तुम्ही ऐकणार आहात सांगलीच्या ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांची कथा आणि कथेचं नाव आहे वाटणी. सकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात वायरची पिशवी, त्यामध्ये बरीच कागदपत्र, कागदांचं भेंडोळच. रापलेला चेहरा, वाढलेली दाढी, मळलेले कपडे, शेतात राबल्याच्या अंगावर खुणा. कोणाबद्दल तरी प्रचंड राग. पुढच्याला भीती वाटावी असा तो अवतार होता. घरामध्ये काहीतरी विपरीत घटना घडलेली असावी असं त्यांच्या एकूण वर्तनावरनं वाटत होतं. मी त्यांना बसायला सांगितलं. ते समोरच्या खुर्चीवर बसले. शेतात राबल्याच्या खुणा अंगावर दिसत होत्या. शरीर सगळं काळं पडलं होतं. कुठल्याशा तणावात बरेच दिवस असावेत. चेहऱ्यावरनं ते समजत होतं. मी म्हटलं, बोला, काय काम होतं? ते म्हणाले, सगळ्या जमिनीवर स्टे लावायचं आहे. मी कागदपत्र आणलेत. आणखीन काय कागद लागतील ते सांगा. किती खर्च येईल ते बी सांगा. आणलेली कागदपत्र त्यांनी माझ्यासमोर ठेवली. मी त्यांची सगळी कागदपत्र तपासली. त्यांच्याकडून माहिती घेतली. भावाभावांची तक्रार असल्याचं लक्षात आलं. जमीन एकत्र कुटुंबाची आहे का, वडिलार्जित आहे का, भावानी किंवा यांनी खरेदी केली आहे का, अशी सगळी चौकशी केली. अर्धा पाऊण तास गेला. प्राथमिक चौकशीमध्ये काही गोष्टी लक्षात आल्या. मी त्यांना सांगितलं, हे बघा, मी अजून काही कागदपत्र बघतो, अभ्यास करतो. तुमची केस कुठल्या कायद्यात दाखल करायची याचा विचार करूया. तुम्ही असं करा, तुम्ही 4 दिवसांनी परत या. ती पिशवी तशीच ठेवून पक्षकार निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी ती पिशवी उघडली. त्यात बरीचशी जुनी पुराणी कागदपत्र होती. जमिनीचे उतारे होते, काही नकाशे होते, खाते उतारे होते, लाईट बिलाच्या पावत्या होत्या, घरपट्टी पाणीपट्टी भरलेल्या पावत्या होत्या, भावाला पाठवलेली काही जुनी पत्रं होती, दवाखान्याची काही बिलं, जुन्या देण्या घेण्याच्या अवसरवार पावत्या, काही कर्जाच्या पावत्या, काही कर्ज फेड केलेल्या पावत्या आणि बऱ्याच चिठ्ठ्या चपाट्या होत्या. एक एक करत मी कागद वाचायला लागलो. थोड्याच वेळात लक्षात आलं, कागदपत्रांची बरीच सरमिसळ आहे. जमिनीची सोडून इतरही बरीच कागदपत्रं यामध्ये आहेत. मी जमिनीच्या कागदपत्रांची एक वेगळी फाईल बनवली. 7-12 खाते उतारे एकत्र केले. घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर बिलं यांची एक वेगळी फाईल बनवली. दोघा भावांमधला पत्रव्यवहार होता, त्याची एक फाईल बनवली. जमिनीच्या कागदपत्रांपेक्षाही दोघां भावांमधला पत्रव्यवहार मी वाचून काढला. एका भावाने दुसऱ्या भावासाठी केलेले कष्ट पानापानावर दिसत होते. भावासाठी केलेल्या त्यागाचा उत्तम नमुना म्हणजे तो पत्रव्यवहार होता. 4 दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले. तसाच अवतार. भावाबद्दलचा राग अजूनही कमी झालेला नव्हता. डोळे तांबारलेले होते, कपाळावर आठ्या तशाच होत्या. कालपासून त्यांनी काही खाल्लेलं नसावं असंही वाटत होतं. कधी एकदा कोर्टात केस घालतोय आणि भावाचा बदला घेतोय असं त्यांना झालं होतं. ते आल्या आल्या बोलायला लागले, साहेब, स्टे लवकर मिळाला पाहिजे. त्याच्या कोल्हापुरातल्या घराला पण स्टे लागला पाहिजे. गेले 8-10 दिवस मी काही झोपलेलोच नाही. काहीही करा, मला स्टे मिळवून द्या. मी त्यांना बसायची खूण केली. ते बसले. 4 दिवस मी त्यांची कागदपत्र पाहिली होती. तोंडी माहिती अगोदरच घेतलेली होती. मला त्यांच्या कौटुंबिक वादाचा पूर्ण अंदाज आलेला होता. भावाभावांच्यात अंतर कशामुळे आलं होतं तेही समजलेलं होतं. मग मीच बोलायला सुरुवात केली. मी तुमची सगळी कागदपत्र बघितली आहेत आणि त्यातून मला तुमच्या कुटुंबाची बऱ्यापैकी माहिती मिळालेली आहे. तुम्ही 2 भाऊ 1 बहीण, बरोबर आहे ना? त्यांनी होकारार्थी मान हलवली. मी पुढे बोलायला लागलो. ते शांतपणे ऐकून घ्यायला लागले. तुमचे आईवडील लहानपणीच गेले.
तुमचं शिक्षण 9वी पास. तुम्ही धाकट्या भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडली. भाऊ MA BEd झाला. त्यासाठी तुम्ही रानात लंगोटीवर राबलात. नेवरा दाजीच्या विहिरीवर दगडं फोडली. सदा बापूच्या उसात चऱ्या पाडल्या. बापू दादाच्या बाकेत खुडा पाडला. रंगा नानाच्या पेंढ्या बांधल्या. तुका बापूंच्या ताली नांगरल्या. आप्पा दादांची वाकुरी तोडली. तुका नानांच्या सऱ्या सोडल्या. खाशा बापूची रताळी खणली. काम करून अंग काळं पडलं, हातावर घट्टे पडले, पण भावाच्या शिक्षणासाठी पैसा तुम्ही कमी पडू दिला नाही. भाऊ शिकतोय अभिमान होता, जिगर होती. कुटुंबासाठी भावासाठी राबायची तयारीही होती. आई बापाच्या माघारी प्रपंच करून दाखवण्याची जिद्द होती. एकदा बहीण शेतात गुरं चारत होती. तुम्ही त्याच शेतातलं बाटूक काढत होतात. तुमचा भाऊ शाळेतनं आला होता. कसा तो म्हशीच्या आडवा गेला आणि त्याच्या अवघड जागी शिंग लागलं. संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं त्याचं. शेतात कुणीही नव्हतं. वाहनाची व्यवस्था नव्हती. जवळ सायकलसुद्धा नव्हती. बोरगावचा दवाखाना 5 मैलांच्या अंतरावर. तुम्ही भावाला खांद्यावर घेतलं, सरळ बोरगावची वाट धरली. दम भरत होता, पाय थकत होते. त्यातूनही तुम्ही खांद्यावरच्या भावाला अधूनमधून हाक मारत होता, कारण तो बेशुद्ध पडेल याची तुम्हाला भीती होती. अंगावर रक्त सांडलं होतं, घामाच्या धारा लागल्या होत्या, पण कुठेही न थांबता तुम्ही धावत राहिलात. भावाला बोरगावला दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणाले की अजून अर्धा तास गेला असता तो उपयोग झाला नसता. तुम्ही वेळेत आणलंत म्हणून हा वाचला. पण तुम्ही खांद्यावरनं भावाला आणल्याचं समजल्यावर डॉक्टर आश्चर्यचकित झाले होते. त्यावेळी मुठी एवढा जीव, पण भावाला खांद्यावरून इथपर्यंत आणलं. डॉक्टरनी तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. खरं म्हणजे त्यावेळी तुमचं पण कळतं वय नव्हतं. फक्त कळती माया होती. आई बापाच्या मागे याचा मीच आई बाप ही भावना होती. तुमचा भाऊ जेव्हा BAला गेला ना, तुमचा ऊर भरून आला. भाऊ शिकणार, घरादाराचं नाव मोठं करणार, गावात तुमचं वजन वाढणार, घराला आणखीन इज्जत मिळणार. भाऊ ऑफिसर होणार, मग तुमची गरिबी जाणार, कष्ट संपणार. कितीतरी स्वप्न तुम्ही बघितली होती. तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट उपसायला लागलात. भावाला पैसा कमी पडू द्यायचा नाही. कितीही राबायला लागू दे अशी तुमची भावना होती. तुम्ही कष्ट करत होतात, भाऊ शिकत होता. एका वर्गात पास होऊन दुसऱ्या वर्गात जात होता, पण अचानक त्याला किडनीचा त्रास सुरू झाला. पाय सुजायचे, पोटात दुखायचं, रात्रभर झोपच लागायची नाही. त्याच्या शेजारी बसून तुम्हीही जागेच. तपासणी केली. एक किडनी निकामी आणि दुसरी कमकुवत. भरपूर दवाखाने केले, औषधं केली, आयुर्वेदिक बघितलं, होमिओपॅथी बघितलं, बाहेरवासाचं बघितलं, देवदेवर्षी केले, पण गुण आला नाही. शेवटी डॉक्टरांनी किडनी काढायला सांगितली. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. तरण्या ताठ्या भावाची किडनी खराब व्हावी. सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही, वय जास्त नाही. कशामुळे झालं असावं हे? सगळं घर दूषित झालं. तुम्ही रात्रभर तळमळत होतात, ह्या कुशीवरून त्या कुशीवर. डोळे सताड उघडे, पण भावाला वाचवायला तर हवं. आई वडील असते तर काही वाटलं नसतं, पण आता जबाबदारी माझी आहे. भावा बहिणीचं कमी जास्त मलाच बघावं लागणार. निम्म्या रात्रीपर्यंत तुम्ही त्याच विचारात. पहाटे कुठेतरी डोळ्याला डोळा लागला. तुम्ही सकाळी उठलात, दवाखान्यात गेलात, डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांना तुम्ही म्हणालात की माझी किडनी बसवता येते का ते बघा. तुमच्या सगळ्या तपासण्या झाल्या. भावाच्या तपासण्या आधीच झाल्या होत्या. योग असा की तुमची किडनी भावाच्या किडनीशी तंतोतंत जोडली. डॉक्टर म्हणाले की तुम्ही संमती दिली तर तुमची किडनी भावाला बसू शकते आणि मग तो वाचू शकतो. तुम्ही काहीही न बोलता पेपरवर सह्या केल्या. पेपर डॉक्टरकडे देत असताना म्हणालात की डॉक्टर, पण माझा भाऊ यातनं पूर्ण बरा होईल ना.
त्याच्या शिक्षणासाठी मी खूप कष्ट केलेत. माझ्या बायका मुलांकडे सुद्धा लक्ष दिलेलं नाही, कारण तो एकदा ऑफिसर झाला की आमच्या घराला सुख समाधान मिळणार आहे. डॉक्टरांनी तुमच्या खांद्यावर हात ठेवला, पाठ थोपटली आणि पेपर्स घेऊन डॉक्टर निघून गेले. भावासाठी तुम्ही तुमची किडनी दिली. तुम्ही बायकोचं सुद्धा ऐकलं नाही. ती बिचारी तळमळत राहिली की कुंकवाच्या धन्याला कमी जास्त काही झालं तर. लकलकतं काळीज घेऊन ती झुरत राहिली. रात्र रात्र जागी राहिली, पण तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात. भावना एकच होती, भावाला ऑफिसर करायचंय. तुम्ही भावाला म्हणालात सुद्धा की ऑफिसर झाल्यावर तुला खूप फिरायचं आहे, नोकरी करायची आहे, तुला आमच्यापेक्षा त्रास जास्त आहे. आम्ही रानातली माणसं, आम्हाला एक किडनी असली तरी चालतंय, पण तू शिक, मोठा हो. आई वडिलांच्या मागे ऑफिसर होऊन आम्हाला सगळ्यांना सुख समृद्धी दाखव. भाऊ MA ला गेला, त्याच्यासाठी हॉस्टेल बघितलं. तो गेला हॉस्टेलवर राहायला. सगळा खर्च तुम्ही बघत होतात, हवं नको तुम्ही पाहत होतात, लागेल तेवढा पैसा पुरवत होतात. त्याच्या पोटापाण्याची आबाळ होऊ नये याची काळजी घेत होतात. गावात मटण पडलं, डबा नेऊन द्यायचा. शेतात कणसं आली, कणसं शिजवून द्यायची. शेंगा आल्या, शेंगा नेऊन द्यायच्या. कुठला सण आला, पोळ्यांचा डबा नेऊन द्यायचा. घरापासून हॉस्टेलचं अंतर 25 किलोमीटर, पण तुम्ही सायकलनं जात होतात. एकदा तर धुळवड होती. गावात मटण पडलं होतं. सणासुदीला तुमचा भाऊ घरी आला नव्हता, कारण त्याला कॉलेजला सुट्टी नव्हती. मग तुम्ही तुमच्या पत्नीला जेवण करायला सांगितलं आणि पहाटे सायकलला पॅडल मारलं. पहाटेच्या झुंजूमुंजू अंधारात सायकल चालवत राहिला. पायाला कड होते, अंतर तुटत नव्हतं, पण तुम्ही सायकल रेटत राहिलात. कौलापूरपर्यंत गेलात आणि सायकलच पंक्चर झाली. आता काय करावं हा प्रश्न उभा राहिला. सकाळच्या न्याहारीला डबा तर द्यायचा होता. मग तुम्ही सायकल तिथेच एका पानटपरीवर लावली, डबा हातात घेतला आणि थेट चालत सुटलात. भावाचं हॉस्टेल तिथून 8-9 किलोमीटर अंतरावर. तेवढं अंतर पायी चालत गेलात तुम्ही. भावाच्या पुढ्यात मटणाचा डबा ठेवला, तेव्हा तुमचा जीव शांत झाला. भावाला घासातला घास घातला. शेतात राबलात, घरात राबलात. हिवाळा नाही, पावसाळा नाही, ऊन नाही, सावली नाही, कशाचाही विचार केला नाही. सगळ्या गावाचा रोजगार केला, पण भावाचं शिक्षण पूर्ण केलं तुम्ही. शिक्षण पूर्ण केल्यानंतर भाऊ घरी आला. आता त्याला नोकरी लागणार होती. भाऊ नोकरीच्या शोधात होता. नोकरी शोधत शोधत तो घरकाम करायला लागला, शेतकामात मदत करायला लागला, पण तुम्ही त्याला इकडची काडी तिकडे करू दिली नाही. तुम्ही त्याला म्हणालात की तू आपलं नोकरीचं बघ, शेतातलं घरातलं माझं मी बघतो, तू काही करू नकोस. एकदा तुला नोकरी लागली की आपल्या पिढीचा उद्धार होईल. नोकरीसाठी शोधाशोध सुरू झाली. काही दिवसात भावाला नोकरी लागली. तुमचा ऊर भरून आला. घरात आनंदाला उधाण आलं. तुमच्या कष्टाचं चीज झालं. गावभर भावाचं कौतुक केलं तुम्ही. तुम्ही तुमच्या पत्नीला म्हणालात, आता आठवड्याभर गवळ्याला दूध घालू नका, दूध साठवून ठेवा, आपल्याला पेढे करायचे आहेत. 4-5 दिवसाचं दूध साठवलं. गावातल्या मारवाड्याच्या दुकानातनं साखर आणली. तुम्ही आणि पत्नी रात्रभर जागलात, दूध आटवलं, पेढे तयार केले आणि ते पेढे अख्ख्या गावाला वाटले. प्रत्येकजण विचारायचा, पेढे कसले? तुम्ही अभिमानानं सांगत होतात, भाऊ नोकरीला लागला, ऑफिसर झाला, त्याचे पेढे. दिसेल त्याला पेढे दिलेत. तुम्ही प्रत्येकाला सांगत होतात, भावाला नोकरी लागली, माझा भाऊ ऑफिसर झाला, माझा भाऊ खूप मोठा झाला, आता आमचं दारिद्र्य निघून जाईल, घरावर छत येईल, भाकरीवर चटणी येईल, घराला घरपण येईल, अंगभर कपडा येईल, बायका पोरांना पोटभर मिळेल, पोरांचंही शिक्षण होईल. अख्ख्या गावात आनंदानं फिरत राहिलात तुम्ही. 3 वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं. झालं म्हणजे त्यांनीच केलं. जिथे नोकरी करत होता तिथेच त्याला एक जण भेटली. तीही नोकरी करत होती. दोघांचं जमलं. त्यांनी लग्न करायचं ठरवलं. तुम्हाला निरोप नाही, तुमचा विचार नाही, थोरला भाऊ नाव आला. तुम्ही फक्त लग्नाला हजर होतात.
कुठेतरी मनात पालचूक चुकली, थोडं वाईट वाटलं, पण तुम्ही तो विचार बाजूला सारलात. कसाही असला तरी सख्खा भाऊ आहे, खूप शिकलाय, अभिमान होता तुम्हाला. शिकलेली पोरं असं करतातच, त्यात काय एवढं. उलट भावानी चांगला निर्णय घेतलाय. त्यांनी नोकरीवाली बायको बघून केली. आता दोघांचा पैसा घरात येईल, आपल्या घरादाराला झोप लागेल. आपल्या कष्टाची त्याला जाणीव आहे. तो बोलून दाखवत नाही, बुजऱ्या स्वभावाचा आहे, पण थोरल्या भावाच्या कष्टाचा खूप विचार करतो तो. तुम्ही आपल्या मनाची स्वतःच समजूत घालून घेतली. भावाला नोकरी लागली, भावाचं लग्न झालं. आता तुम्हाला आणि बायको मुलांना सुख लागणार होतं, तुमच्या कष्टाचं चीज होणार होतं. आत्तापर्यंत राबलो, हाडाची काडं केली. ऊन म्हटलं नाही, पाऊस म्हटलं नाही, तहान म्हटलं नाही, भूक म्हटलं नाही. घरासाठी भावासाठी राबतच राहिलात. आता ते बंद होणार होतं. आईवडिलांच्या मागे कोणीच पाठीशी नव्हतं, पण आता भाऊ आला होता. नोकरीवाला भाऊ, अधिकारी भाऊ, पैसेवाला भाऊ. कुणाला काहीही कमी पडणार नव्हतं. आत्तापर्यंत तुम्हाला गावात एकटेपणा जाणवत होता, पण आता तुमच्यात वेगळीच ऊर्जा आली. 12 हत्तींचं बळ आलं अंगात. आता चंद्र उगवणार होता. तुमच्या आयुष्यातला अंधार नाहीसा होणार होता. पण झालं मात्र उलटच. लग्न झाल्यापासून भाऊ घरी येत नाही. बोलावलं तर म्हणतो, मी बायकोला शब्द दिलाय, आम्ही लग्न करताना तिने वचन घेतलंय की गावातल्या घराकडे जायचं नाही. सण किंवा कार्यक्रम असेल तर हरकत नाही, पण वारंवार जाणं मला आवडणार नाही. भाऊ घरी पैसे देत नाही. विचारलं तर म्हणतो अंगावर कर्ज आहे. गेल्या वर्षी कोल्हापुरात फ्लॅट घेतला. विचारलं तर म्हणतो कर्ज काढून घेतलाय. भावाला दर महिन्याला 1 लाख पगार आहे, पण 1 रुपया गावाकडे तुमच्यासाठी देत नाही. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी, पण भावानं कधी मुलांसाठी बिस्किट पुडा सुद्धा आणला नाही. कपडे खूप लांबची गोष्ट. भावाच्या बायकोच्या अंगावर किलोभर दागिने, पण तुमच्या पत्नीच्या गळ्यात फुटका मणी राहिलेला नव्हता. तुमच्या पत्नीनंही कधी अपेक्षा केली नव्हती. तिला वाटलं होतं की दीर शिकून मोठा होईल, आपल्या घराला सुख लावेल, आपल्या मुलांना तो शिकवेल, पण तसं काहीच घडलं नाही. एवढं सगळं त्यांना सांगितलं. मग मी थोडा वेळ थांबलो आणि नंतर म्हणालो की आता तुमचं म्हणणं आहे की त्यानं घेतलेल्या मिळकतीवर स्टे लावायचा आहे. त्या मिळकतीमध्ये कोणाला जाता येऊ नये, त्यालाही आणि तुम्हाला सुद्धा. तो पटकन म्हणाला, हा बरोबरच आहे, त्याच्यासाठी चालू आहे मी. अगदी उतावीळपणे तो बोलला. मी थोडा वेळ थांबलो. तोपर्यंत तो शांत झाला होता. मी विचारलं, तुम्हाला मुलं किती? त्यांनी सांगितलं. म्हणाला, मला 2 पोर आहेत. काय करतात मुलं? अहो कशी बशी शिकतात, अजून लहान आहेत, 10वी 12वी शिकतात ती. तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाकडे का लक्ष देत नाही? त्याच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. म्हणाला, ओ भावाला नोकरी लागल्यानंतर भाऊ माझ्या पोराला शिकवलं असं वाटलं होतं. मी त्याच्यावर अवलंबून राहिलो. मी माझ्या मुलांना कधी कपडे घेतले नाहीत, कधी सहलीला पाठवलं नाही, पण भावाच्या कॉलेजच्या फीमध्ये मी कधीच कसूर नाही केली. भावाला कधी काय कमी नाही पडू दिलं, पण त्याने मला धोका दिला. एवढी मोठी गद्दारी आपण सहनच नाही करू शकत, म्हणून आता त्याला धडा शिकवल्याशिवाय मी काय शांत राहणार नाही. मी थोडा वेळ गप्प बसलो, शांत राहिलो. थोडा वेळ असाच गेला. मग मी म्हणालो, स्टे लावता येईल. भावानं खरेदी केलेल्या मिळकतीमधला हिस्सा सुद्धा मिळू शकेल, पण तुम्ही दिलेली किडनी परत मिळणार नाही. तुम्ही भावासाठी आटवलेलं रक्त परत मिळणार नाही. तुम्ही त्याच्यासाठी खर्च केलेलं आयुष्य सुद्धा परत मिळणार नाही. तुम्ही आयुष्याची उमेद घालवली, पोटच्या पोरासारखी भावाची काळजी घेतली, बायको मुलांकडे लक्ष दिलं नाहीत, पण त्याला काही कमी पडू दिलं नाही. त्याला त्याची जाण राहिली नाही. तो कृतज्ञ निघाला. तुम्ही त्याच्यासाठी जे केलंय त्याची किंमतच होऊ शकत नाही.
तुमचे उपकार या जन्मात फेडायचे ठरवले तरी त्याला शक्य नाही, पण तो नालायक निघाला, आपस्वार्थी निघाला. आणि मला वाटतंय की तुम्ही त्याच्यासाठी केलेल्या त्यागापुढे त्यानं घेतलेल्या फ्लॅटची किंमत नगण्य आहे. त्यांनी मिळवलेल्या प्रॉपर्टीची किंमत शून्य आहे. त्यांनी नियत बदलली. तो लालसेनं आंधळा झाला, त्याच्या वाटेनं तो गेला आणि ती वाट फार वाईट आहे. त्या वाटेनं जाणाऱ्याचा शेवट चांगला नाही. मला वाटतंय तुम्ही त्या वाटेनं नका जाऊ. तो भिकारी निघाला, स्वार्थी निघाला. तुम्ही दिलदार होता तर दिलदारच राहा. त्यानं घेतलेल्या कवडीमोल फ्लॅटच्या मागे लागू नका. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. उलट मी म्हणेन, वडिलोपार्जित मिळकतीमधला तुमचा हिस्सा तेवढा पेरा, त्याचा हिस्सा राहू द्या पडीक. त्याला सावलीत बसून पैसा मिळतोय. ते दोघेही नवरा बायको पैसा मिळवत आहेत. कोर्ट कचेरी करताना त्यांना पैसा कमी पडणार नाही, पण तुम्ही कष्ट करून उन्हातानात राबून पैसे मिळवताय. थोडा विचार करायला हवा. ही कोर्ट कचेरी करण्यापेक्षा मुलांना शिकवा, मोठं करा, त्यांची जिंदगी बनवा. तुम्ही भावासाठी एवढं केलं तर मुलांसाठी का नाही करत? शिकून तुमचा भाऊ बिघडला म्हणून मुलं नाही बिघडणार, ह्याच्यावर विश्वास ठेवा ना. त्यांनी खाली मान घातली होती, शांतपणे ऐकत होता. त्यांनी 10 मिनिटं विचार केला, खूप अस्वस्थ झाला. थोडा वेळ तसाच बसून राहिला. इकडे तिकडे बघत राहिला. झटकन उठला. सगळी कागदपत्र पिशवीत कोंबली आणि डोळे पुसत म्हणाला, चलतो मी साहेब. तो निघून गेला. क्षणभर मला चुकल्यासारखं वाटलं. दारात आलेलं गिऱ्हाईक मी बिनकामाचं परत पाठवलं. निदान नोटीस तरी काढायला हवी होती. 4 रुपये मला मिळाले असते. आपण उगाचच तत्वज्ञान सांगत बसलो. त्याला काय आहे, तो दुसऱ्या वकिलाकडे जाऊ शकतो. आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यातला प्रकार झाला होता. व्यवसाय राहिला बाजूला, आपण पक्षकाराला शिकवणी देत बसलो. पण त्याच वेळेला दुसरं मन म्हणत होतं की आपण जे केलं ते योग्य आहे. आपण दिलेला सल्ला त्याला पटो वा न पटो, पण तो बरोबर आहे आणि तोच योग्य सुद्धा आहे. या घटनेला बरेच दिवस लोटले. काही दिवसांनी ती घटना मी विसरूनही गेलो. पुन्हा ते पक्षकार दिसलेही नाहीत. मला वाटलं होतं की ते दुसऱ्या वकिलांकडे जातील, पण तेही घडलं नाही. कारण त्यांनी दावा दाखल केला असता तर मला कोर्टात समजू शकला असता. या गोष्टीला 7-8 वर्ष तरी झाली असतील. परवा ते पक्षकार अचानक ऑफिसला आले. कांजीचे पांढरे शुभ्र कपडे, कळ्यात सोन्याची चेन, 2 बोटात अंगठ्या, हातात कसली तरी पिशवी. बरोबर गोरागोमटा पोरगा. पोराच्या डोळ्यावर रेबॅनचा गॉगल, पायात ARCचे शूज, ॲपलचा आयफोन मोबाईल, कपड्यांवर द प्रोफेसर परफ्यूम. त्यांनी प्रवेश करताच ऑफिस सुगंधी होऊन गेलं. मी म्हटलं, अहो बसा बसा, काय काम काढलंय? ते खुर्चीवर बसल्याने म्हणाले, आता बसायला आणि कुठल्याही कामासाठी नाही आलो साहेब, मी आता आलो तुम्हाला पेढे द्यायला. मग मुलाकडे बोट दाखवला आणि म्हणाले, हा बघा, हा माझा पोरगा आहे. याला MBA केलाय, शिक्षण पूर्ण झालं. नंतर तो गेला न्यूझीलंडला नोकरीसाठी. तिथंच असतोय आता. महिन्याला 12 लाखाचं पॅकेज आहे. भावानं गद्दारी केली, मग मी तो नादच सोडून दिला. भावाची वर्षाची कमाई माझं पोरगा आता महिन्याला मिळवतंय. कालच आलं तिकडनं. एवढ्या वर्षात इंडियात पहिल्यांदाच आला. मग म्हणलं आधी तुमच्याकडं जाऊ. गावात 3 मजली घर आहे. वांडाची क्रियाटा गाडी घेतली. 8-9 एकर शेत घेतलंय. 2 विहिरी पाडून टाकले. सगळी जमीन बागा येते. वर्षाकाठी भरपूर पिकतोय, काय कमी पडत नाही. आम्ही सगळे आता लय समाधानी आहे, आनंदी बी आहे. तुम्ही म्हणाला होता ना कोर्ट कचेरीच्या वाटेला लागू नका. नाही लागलो. मी धरली पोरांच्या शिक्षणाची वाट. त्यांनी उठून मला पेढा दिला, नमस्कार केला. मुलानंही शेकहँड केला आणि निरोप घेऊन ते निघायला लागले. मला भरून आलं होतं. हातातला पेढा हातातच राहिला होता.